मेरे मुंह पे कुछ और पीठ पीछे कुछ और। बच्चे को क्या सिखा रहे हैं? नहीं ये बोलने के लिए किसी के बारे में। मतलब मेरी माँ का बोलने का टाइम नहीं आपके पास। इकडे आलं आहे हे पार्सल. मी ओपन करण्याचा खूप प्रयत्न केला पण ते एवढं पॅक केलेलं आहे ना त्यांनी. तर चला मी तुम्हाला दाखवते यामध्ये काय आहे. लाडूच्या पप्पांना आहे ना अख्खा दिवसभर बसायचा लॅपटॉप घेऊन इकडं बस तिकडं बस खूप प्रॉब्लेम व्हायचा आणि ते डायनिंग टेबल आहे ना त्याच्यावर बसायचे. मग तिथं ना डायनिंग टेबल आहे छोटा आणि ही जी खुर्ची आहे ना ही आहे अशी उच्च. मग ते वर खाली व्हायचे त्यांना काम करायला एकदम कम्फर्टेबल फील नव्हतं होत आणि दिवसभर बसायचं म्हणल्यावर कंबर दुखती वगैरे नाही का. मग त्यांनी हा असा कम्फर्टेबल असा टेबल मागवला आहे की कुठं पण त्याला आपण घेऊन जाऊ शकतो असा टेबल मागवला आहे आणि छान आहे टेबल. त्यांना जागा केली आहे. टेबल आहे ना इथे लावला आहे असा. आजच आलं इथे पार्सल टेबलचं आणि ही जी जागा होती ना ही त्यांना बनवली आहे बसायला उठायला कारण ते हॉलमध्ये बसायचे ना लय प्रॉब्लेम व्हायचा. आणि हा टेबल मस्त एकदम काम करायला. इथं बघायचं हवा घेत घेत ती मोबाईल बघती. लाडू अगं काय हाँ? पापा ने इसको टेबल पे तर क्यों खड़ा और वो हो गया हवा चल रहा है. मजा आ गया मुझे. ओ अच्छा. मैंने ऐसे थक्का भी नहीं किया. बघा म्हणजे तिला गरम पण होणार नाही. पंखा पण चालू आहे का अशी आयडिया आमच्या पोरीची. बघा कोणाला तरी माहिती का अशी आयडिया. था बॉक्स में. हाँ. ना बॉक्स ओ अच्छा बॉक्स पे है. ओ अच्छा हे बघा तसंच तिने लावले. लाडू किती हुशार आहे का तू. कसली भारी हुशार आहे खरंच ना. मैंने बॉक्स में देखा था ना. हाँ हाँ हाँ. वही वाला ये इसके जैसे. अगं बाई अगं तू किती हुशार आहे ग. मजा आ गया हवा लेके. हाँ मोबाइल भी देख रही हाँ हाँ लीजिए हवा लीजिए मोबाइल लीजिए. गाइस अगर मेरा आपको ये न्यू फैन पसंद आया, ये बच्चों का फैन है बड़ों का फैन नहीं है. अगर मेरा वीडियो पसंद आया तो लाइक चैनल सब्सक्राइब करें. बाय बाय. रुको एक सेकंड बंद नहीं करना. हाँ. और अगर मेरा फैन पसंद आया हाँ येलो कलर का तो मेरे लिए लाइक से सब्सक्राइब करें. ऊपर में आपके ऊपर में एक बटन है. हाँ. उसको दबा दीजिए. मैं आ जाऊंगी आपको बहुत सारे वीडियो दूंगी मैं अपने. अगं बाई कसं का तू. मी काही सांगितलं नाही सगळं स्वतःहून बोलती ग माझी लेख. लाडू कितनी गो तू म्हणजे बच्चा का तू प्यारा. बाय बेटा मैं चाय पिती हा. बाय बेटा. बाय. आम्ही चाललो आहोत लाडूच्या पप्पांना लोड घ्यायला. नहीं लोन नहीं घेना. गुस्सा आता मुझे. लोन नहीं घेना. तो आपके लोड को हाथ नहीं लगाएंगे ना. नहीं लोन नहीं घेना. लोन नहीं घेना पापा. चल ना पुढं. बघा ना लाडूचे केस बघा कसले छान आलेत. हां एकदम मस्त एकदम दाट आणि काळे काळे आले. असलं भारी तेल लावलं ना मी हिला. 20 दिवसामध्ये केस आले. 20-25 दिवसात. इकडे बघ लाडू समोरून. हे बघा अजून 15 दिवसांनी चांगले मोठे होतील बघा. खाली उतर बसू दे मला. नहीं तुम्हाला जगह ही नहीं देती ना इसलिए मैं अपना भेटणार. मी जागा देत नाही तुला बसायला. काय बोलतेस. आता मैं चला स्कूटर. सर पहिल्यांदा मी घराच्या बाहेर निघाले गाडी घेऊन. बरं असं 2-4 ठिकाणी फिरले मी माझ्या घराच्या आजूबाजूला. मला नव्हतं माहिती की एवढं मोठं मार्केट आहे माझ्या घराच्या समोरच्या साईडलाच आहे हे मार्केट तिकडे. तर मग तुम्ही हा शॉर्टमध्ये बघितलं असेलच. मी आलेली कॉफी वगैरे पिले. इथे ना लाडू खूप रडली या नेल्ससाठी बरं का. बघा बच्चे के नाखून नाही आहे. आज पहिल्यांदा मी गाडी घेऊन थोडंसं घराच्या आजूबाजूला फिरले तेव्हा मला माहिती पडलं की इतकं मोठं मार्केट आहे माझ्या घराच्या समोरच्या साईडला. थोडंसं लांब आहे म्हणजे घरापासून. पण बघा ना इथे सर्व काही भेटतं. आणि येताना मग मी लाडूला हे शीट घेतले आहे नावाचे. तिच्या वह्यांना पुस्तकांना लावायचे आहे. आणि मग मला ना हा गणपती मला इतका आवडलं ना. मला ना कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की खरंच छान आहे का. ते कान वगैरे आहे ना त्याचे कान बघा किती सुंदर आहे गणपतीचे. आणि इथं एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना असं वाटलं कोणती घेऊन कोणती ठेवा असं वाटत होतं मला. आणि त्यातल्या त्यात मला आणखीन हा एक गणपती आवडला होता. हे बघा किती सुंदर केलेला आहे. साईबाबाची मूर्ती होती. स्वामी समर्थांची मूर्ती. इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या. आणि हे वॉटरप्रूफ आहे. पाणी वगैरे पण लागलं तर काही होणार नाही. आणि माझ्याकडे घरी आहेत ना ते सगळं मातीचे गणपती आहे ना म्हटलं ते सर्व विसर्जन करावं आणि हा एकच गणपती ठेवावा.
तर मला आवडला, मी घेतला. मग घरी आल्यावर तुम्हाला दाखवते. हे बघा, हा घरी आणला आहे मी गणपती. आणि मला असं मनामध्ये हे होतं मी घेतलं, चुकीचं काही केलं का असं वाटतंय मनामध्ये, नाही का. मला नक्की कमेंट करून सांगा की काही होत नाही असं घेतल्याने. तर मी घेतला आहे आणि बाकीचे जुने आहेत ते मी विसर्जन करणार आहे आणि हा गणपती आता मी ठेवणार आहे माझ्याकडं. तर आता लाडूच्या चुगल्या आहे का, काय काय चुगली केली लाडूने. हाँ मम्मा ऐसा बोलती है मेरी दादी। क्या बोला मैंने, क्यों चुगली कर रही पापा को. देखो पापा, नहीं चुगली नहीं कर, रुको मैं फिर रुको बेटा। वो कब बोलती है? जब आप जाते हो ना तो मम्मा बोलती है कि मुझे तुम्हारी दादी पसंद नहीं है। मेरे ऑफिस जाने के बाद हाँ वो बोलती है कि वो दादी पसंद नहीं है। नहीं, जब आप चले जाते हो तब मम्मा बोलती है कि मुझे तुम्हारी अब दादी पसंद नहीं है। अब मेरे आने के बाद क्या बोलती हो? मम्मा बोलती है कि झूठ झूठ से। हाँ जब आप चले जाते हो तो मम्मा बोलती है कि मुझे तुम्हारी दादी पसंद नहीं है। अच्छा। हाँ, और जब आप आते हो तो मम्मा सब बोल देती है कि आपकी दादी मुझे पसंद है। अरे यार, मतलब आप मेरे मुंह पे कुछ और, आप पीठ पीछे कुछ और। बच्चे को क्या सिखा रहे हैं आप? ये झूठ बोलती है, नहीं, झूठ नहीं ये बोलती। झगड़ा लगाती है, नहीं ऐसा कुछ नहीं बोलती मैं. बच्चा मम्मा झूठ बोल रही है, मैंने झूठ बोल। नहीं, बच्चा झूठ नहीं बोलता। पता है ये मुझे क्या बोली, फिर मैं बताऊँ क्या. मुझे बोली कि पापा की गर्लफ्रेंड है, सोते समय बोली, मैंने सुना है. फिर आप बात करते हो किसी लड़की से. मेहनत करती हूँ मैं, इतनी झूठ नहीं बोलती मैं। नहीं इतनी मेहनत क्या? नहीं बोलती। मेहनत करने वाला आदमी झूठ नहीं बोलता है. मैं लड़की हूँ ना इसलिए समझदार हूँ मैं। हाँ, मैं लड़की हूँ ना इसलिए समझदार हूँ मैं। समझदार नहीं तो झूठ बोल रही है, एकदम झूठ बोल रही है. मैं मम्मा क्या बोल रही है? नहीं, इसमें कोई बहस नहीं। लाडू झूठ नहीं बोलती। बहस क्या बात है. नहीं, आपकी क्या बोले मैंने? नहीं, पीठ पीछे तो आप भी सिखाते होगे। मैंने कुछ नहीं सिखाया. वो रख रही कितने जमाने से। नहीं देखो, जब आप चले जाते हो ऑफिस में तो मम्मा बोलती है कि मुझे तुम्हारी दादी पसंद नहीं है, और जब आ जाते हो तो मम्मा झूठ झूठ में बोल देती है कि अब तब तुम्हारी दादी मुझे पसंद है। कहा है जी? मेरी माँ के बुरा क्यों करते बच्चे? अरे मैं आपकी माँ का बात ही नहीं छेड़ती हूँ कुछ भी. आप ऑफिस जाने के बाद ये कुछ भी बताती है. नहीं, आप झूठ बोल रहे हैं। मैं क्यों आपकी माँ के बारे में बोलूंगी, मेरे पास टाइम नहीं है बोलने के लिए किसी के बारे में. मतलब मेरी माँ का बोलने का टाइम नहीं आपके पास? बड़ा दिन बन टाइम गया। मतलब पापा, मैं वो सब बातें नहीं छेड़ती हूँ. हाँ मैं कभी झूठ बोलती हूँ क्या? नहीं हाँ, झूठ बोलती हूँ क्या. नहीं बोलती लाडू झूठ। मम्मा बोलती है क्या? हाँ बहुत बोलती है। ये झगड़ा लगाती है यार, ये झगड़ा लगाती है सच में. देखो क्या बोल रही है मम्मा। आमच्याकडे आज पुरी आणि खीर पुरी खायचं आहे ना आज. मला लाडू बनवणार आहे. मला बस पुरी बनाने आतोस। हा का. हाँ, लोती बनाने से आता मला। चपाती चपाती लाडू चपात्या करती, पुऱ्या करती. पूरा आता मैं पूरा करती। सब लोग घर पे आ जाओ, अगर आपको मेरा आज जल्दी आ जाओ खाने के लिए तो मैं आपको खाना नहीं बनाने के लिए दूंगी। आओगे तो मैं आपको सच में बना के दूंगी, इतना बड़ा बना के दूंगी मैं आपको। हाँ, हाँ, सबको बोला रही है. सबके लिए तो आपको बहुत पूरी बनाना पड़ेगी. तो मुझे बनाने में बहुत मेहनत करती हूँ। हाँ क्या. पापा अब एक बात बताओ, मम्मा देखो, मम्मा झूठ बोलती है क्या? बहुत। मैं नहीं झूठ तो आप भी बोलती हो. नहीं, देखो मम्मा क्या बोल रही है, मुझे झूठ बोलती हूँ। नहीं लाडू झूठ नहीं बोलती। ये नहीं तो मम्मी को डांटो ना। वो गलत वो बोला तो मैंने गलत। कितना आंखें मिचमिच कर रही है. देखा ना, इसको एकदम मोबाईल दिला नाही आहे. मी गावाला गेलते ना साहिलच्या वेळेस, तेव्हा ती जास्त मोबाईल बघत होती 3 दिवस. तेव्हा ते डोळ्याला इफेक्ट झालेला त्याच्या डोळ्याला. मी तिला आल्यापासून एकदम मोबाईल देत नाही. तर पप्पा पण किती सांभाळणार ना. मग सारखं मोबाईल बघून तिचे डोळे असे झाले. तुम्ही मला बऱ्याच वेळा कमेंट केले डोळ्याला काय झालं. कमेंट कर ले। हाँ बोल रही ऐसे क्यों आंखें मिचमिच करती है सब. कमेंट नहीं करो, मेरी आंखें खराब नहीं होती। तो मिचमिच करती हो ना बार बार. मैं नहीं करती हूँ। हाँ, बीच में बंद हो गया था, अभी फिर से चालू हो गया. वीडियो पसंद आया तो लाइक करें, सब्सक्राइब करें, बाय बाय। और अगर मेरे पूरी पसंद आया तो लाइक से सब्सक्राइब करें, कमेंट करें। और एक बात नहीं भूलना। क्या, कौन सी बात. कि हम दोनों खेलम खिलाई करेंगे, रॉक पेपर सीजर खेलेंगे। मैं आपके यहाँ आऊँगी बाद में। हाँ, हाँ। दोस्तों के यहाँ जाओगी. हाँ। गाइस वो आपके घर आने वाली है लाडो. कौन कौन चाहता है लाडो घर पे आए. लाडो को कौन कौन बुलाना चाहता है कमेंट कीजिए. लाडो जाएगी घर पे. एक बात बोलती हूँ, मुझे नहीं आना आपके घर में, हाँ आप मेरे घर पे आ जाओ। आगे भाई. ठीक है बेटा. आप छोटे बच्चों के बड़े, हाँ, आप छोटे बच्चों के बड़े बच्चों। वो सब बड़े लोग भी देखते हैं आपका वीडियो और छोटे भी देखते हैं बेटा. आहे का व्हिडिओत. आहे ना. जाऊ नका, व्हिडिओला लाईक करा. आणि तुम्ही माझा थंबनेल बघितला असेलच. काही निर्णय मला घ्यायचे आहे आणि मला वाटते की ते घेऊ का नको. मी स्वतः खूप टेन्शनमध्ये आहे. आणि कसं झालं आहे ना, इकडं अलीकडं तुम्हाला वाटलं असेल की अनिताला एवढं काय टेन्शन आहे, अनिता रडती आहे वगैरे. मला ना माझ्या कमरेचं दुखणं आहे ना, पाऊस पडला, वातावरण चेंज झालं, ते मला फार दुखायला लागलं. एक 3 दिवस झाले.
मला इतकं दुखतं, इतकं त्रास होतो आहे ना मला. तर मला एकाने सांगितलं आहे की शिवाजीनगरला एक हॉस्पिटल आहे, तिथे जा, ते डॉक्टर खूप स्पेशलिस्ट आहेत, त्यांच्याकडे जा. आता माझ्या नवऱ्याला मी आत्ताच बोलले की म्हटलं जावं लागेल म्हटलं दवाखान्यामध्ये, कारण की मला सहनच व्हायला इतकं दुखते. कमरेखाली अक्षरशः अशी उशी ठेवून असं आडवं हे करून मग मी झोपते. तर आणि मी असं विचार करते, जर डॉक्टर म्हणले ऑपरेशन करून जर तुमचं पहिल्यासारखं होईल, कारण की एक डॉक्टर मला म्हणले होते ऑपरेशन करा, 2-3 महिने रेस्ट करा, तुम्ही पहिल्यासारखं नॉर्मल होशाल. तर बघा ना, मला काहीच इश्यू नाही आहे माझ्या शरीरामध्ये, ना मला थायरॉईड आहे, ना डायबिटीस आहे, ना BP, मला काही नाही. मला फक्त तेवढं एकच जो पॉईंट आहे ना इथला, तो मला 3-4 दिवसापासून खूपच दुखतो आहे. मला प्रमाणाबाहेर त्रास होतो आहे मला. म्हणजे मला स्वयंपाक केला का त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही कामच मला करू वाटत नाही, उभंच राहत नाही. असं वाटतं यावा आणि रूममध्ये पडून घ्यावा. तेवढं हळूहळू मी नाही का करते काम. आता काम मावशी आहे कामाला म्हणून बरं आहे, पण त्यांचं पण कसं, मावशींचं कसं असतं, व्यवस्थित काम करत नाही. समोर डोळ्यासमोर राहिले ना आपण तेव्हा ते कामं करताना तर इतकं घाण काम करतात ना, काय सांगू तुम्हाला. तर मग विचार करते मी, डॉक्टर जर मला म्हणले ऑपरेशनचं, तर मी ऑपरेशन करायचा विचार करते आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, एक यूट्यूबर आहे, म्हणजे मला एका ताईने कमेंट केली होती की अगं त्या यूट्यूबरने, तर त्यांचं नाव नाही घेत मी, आपण कशाला दुसऱ्यांचं नाव घ्यायचं, त्यांनी ना ऑपरेशन केलं म्हणे, बघ तू त्यांची व्हिडिओ, त्यांचं ऑपरेशन सक्सेस झालं, आता ते चालतात फिरतात. तर मी त्यांना कॉन्टॅक्ट करणार आहे की तुमचं ऑपरेशन कसं झालं, नेमकी त्यांना काय प्रॉब्लेम होता, मी त्यांना विचारणार आहे, त्यांना कमेंट कारण की त्यांचा नंबर वगैरे नाही ना माझ्याकडं. तर त्यांना मी करेल कॉन्टॅक्ट कसं झालं, कारण की मला करणं फार गरजेचं वाटतं आहे. कारण की मला असं वाटतं की आत्ता जर होऊन गेलं तर बरं आहे, पण याच्या पुढं जर मला त्रास होईल, अजून आयुष्य कुठं जायचं, मग मला पुढं आणखीन उभं राहता येणार नाही की काय नाही का, असं होऊन जाईन. इतकं म्हणजे एकच पॉईंट आहे एवढा असा, पण तो इतका ठिसठीस करतो आहे ना, कारण की जी अशी जी सरळ हड्डी आहे ना, ती इथे साईडलाच फक्त अशी क्रॅक केलेली माझी. जेव्हा मी रुबी हॉस्पिटलला होती ना ॲडमिट, त्यांनी मला स्पष्ट कॅमेऱ्यामध्ये माझी ना हड्डी दाखवली होती की काय झालेलं आहे, सरकलेली आहे थोडीशी. ते म्हटले क्लिपा असतात, त्या क्लिपा लावून आम्ही त्याला फिट करतो आणि मग त्या 2-3 महिन्यांनी त्या नॉर्मल होऊन तुमची ती स्लीप आहे ना ती सरळ लाईनीमध्ये येईल, मग तुम्हाला त्रास नाही होणार, मग त्याच्यानंतर तुम्ही जिम करू शकता असं. पण मला विश्वास बसायचं नाही, मला भीती वाटते की खरंच सक्सेस होईल का नाही होणार ऑपरेशन, असं मला माझं हे होतं, भीती वाटते. कारण की 2-4 लोक मला बोलले होते की याचं ऑपरेशन सक्सेस होत नाही, तू करू नको. पण माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे. मला असं वाटतं आहे, मी आता माझं हे वय आहे, मला असं वाटतं अजून 2-4 वर्ष 5 वर्ष गेल्यावर मी चालणं फिरणं पण माझं बंद होऊन जाईल का काय. कारण की जे त्रास मला होते ना, जे मला दुखतं आहे ना, ज्या सिच्युएशनमध्ये मी चालली ना, मलाच माहिती ते मला किती त्रास होते. मी बळच नाही का स्वयंपाक करते, बळच स्वतःला रेटते, चल जाऊ दे आजचा दिवस गेला ना, उद्याचा दिवस जाईल असं. आणि असं वाटतं कधी रात्र होईल, कधी ती लाडू झोपल आणि कधी मला शांतीने झोपायला भेटेल, मला असं वाटतं. तेवढं मी व्हिडिओ बनवते, एडिटिंग करते, हे पण काम करते मी, की हे पण चालू राहिलं पाहिजे याच्याबरोबर, असं सगळ्या गोष्टी. तर आता काय करू, मला काही सरस समजत नाही. माझं डोकं लय हँग झालेलं आहे ऑपरेशनच्या बाबतीमध्ये, आणि करणं मला फार गरजेचं वाटतं आहे. दिवसेंदिवस त्रास मला होत चाललेला आहे. तरी पण मी जशी पुण्यामध्ये आली आहे का, तशी मी इतकं कंट्रोल केलं आहे ना, पेनकिलर खायचीच नाही. मला बरंच कमेंट आलेले की तू पेनकिलर खाऊ नको. मी खूप पेनकिलर कमी केलेले इकडं आल्यानंतर. आणि ACमध्ये आम्ही दिवसभर नसतोच. जसं कोलकात्याला कंटिन्यू ACमध्ये राहायचे, तसं पुण्यामध्ये मी आल्यापासून ना रात्रीचा आम्ही AC लावतो बरं का. आणि आता तर बंदच 2-4 दिवसापासून, फक्त रात्री AC लावतो, हलका लावतो, 28-27-28 टेम्परेचरवर. कारण की ते लाडच्या पप्पाला ACची सवय, त्याच्यामुळे लावा लागतं. मला तर गरज पण नाही ACची. माझ्या माहेरी गेले तर मी 2-3 दिवस कुठे ACमध्ये झोपले, आपलं नॉर्मल झोपले पंखा लावून. आपल्याला सवय आहे फक्त हां, कोलकाताला मी बिना ACची राहू शकत नव्हते, तिकडे लई गरम होतं भयंकर. पुण्यात राहू शकतो. तर असं सगळं म्हणजे तुम्हाला सांगावा सगळ्या गोष्टी. असं चाललं आहे 4-5 दिवसापासून, म्हणून माझा चेहरा पण उतरलेला आहे आणि मला काही सुचत नाही मला. तर आता बघूया, मी ते डॉक्टरकडे जाणार आहे. शिवाजीनगरचे हे डॉक्टर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही ते सांगतील. जर खरंच वाटलं ऑपरेशन तर मी रिस्क घ्यावा, मला असं वाटते. बरोबर का नाही. आता ह्या वयात होऊन जाईल, परत वय जास्त झालं का तेही होणार नाही, बरोबर का नाही. ठीक आहे, चला हेच मला सांगायचं होतं. थंबनेल मी लाडूने किती मस्ती केली, लाडू किती खोटं बोलती तिच्या पप्पाला. मी कधी असं बोलते, पण नेहमीच मी त्यांच्या घरच्यांविषयी नाही बोलत, पण कधीतरी. काय लाडू, पापा हे उदयी आहे, लपाछपी खेळताय लाडचे पप्पा लाडू. तर लाडू एवढी काय चुगला करते ना तिच्या पप्पाला. त्यांच्या मला करते, माझ्या चुगला त्यांना करते.
अक्षरशः हसू येतं लाडूचं. ठीक आहे चला येत्या बाय. आता झोपते मी, मला खरंच खूप झोप आलेली. बाय बाय.